नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपलं बालपण आणि तारुण्य कोणत्या वातावरणात जातं याचा आपल्या भविष्यावर खूप मोठा परिणाम होतो. अनेकदा मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मुलांना व्यवसाय करण्याचं धाडस दाखवणं खूप कठीण जातं, कारण त्यांना सुरक्षितेची सिक्युरिटी सवय असते. पण आज आपण अशाच एका तरुणाची कहाणी ऐकणार आहोत, ज्याने या सुरक्षितेचा मोह सोडून आपल्या पॅशनला फॉलो केलं आणि व्यवसायात आपलं नाव कोरलं. ही आहे शरद तांदळे यांची प्रेरणादायी गोष्ट. शरद तांदळे यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाचं महत्त्व शिकवलं गेलं, कारण त्यांच्या कुटुंबात सर्वजण शिकलेले होते. वडीलही चांगले शिकलेले होते. अशा वातावरणात वाढल्यामुळे त्यांनाही वाटायचं की शिकून चांगली नोकरी करावी, आयुष्य सेट करावं. 12वी पर्यंत त्यांनी मन लावून शिक्षण घेतलं. 12वी नंतर त्यांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. इंजिनिअरिंग करत असताना त्यांना वर्कशॉप हा विषय खूप महत्त्वाचा वाटला. इथेच त्यांना बिझनेस करण्याची पहिली प्रेरणा मिळाली. त्यांना फॅब्रिकेशन या शब्दाचा अर्थ कळला आणि त्यांना जाणवलं की प्रॉडक्ट बनवण्यात काहीतरी वेगळीच मजा आहे. इंजिनिअरिंगच्या काळातच त्यांना हॉटेलमध्ये काम करावं लागलं, कारण घरची परिस्थिती खूप चांगली नव्हती. ते एका 5 स्टार हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे. तिथे त्यांना अनेक प्रकारच्या लोकांचा अनुभव आला. एका रात्री त्यांना आठवलं की वडिलांनी एका माणसाला हा माणूस करोडपती आहे असं म्हटलं होतं. त्या रात्री त्यांनी निश्चय केला की आपणही एक दिवस करोडपती बनणार. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर लगेच त्यांना एक मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. महिना 40,000 रुपये पगार होता, ज्यात घरून काहीही मिळण्याची अपेक्षा नव्हती. नोकरी मिळाली, पगारही चांगला होता, आता आयुष्य सेट झालं असं त्यांना वाटू लागलं. पण त्यांच्या मनात मात्र बिझनेस करण्याची इच्छा कायम होती. रात्री मंडप डेकोरेशनचं काम करणं असो किंवा दिवसभर कंपनीत काम करणं असो, ते सतत काहीतरी करत राहायचे. सुरुवातीला त्यांनी मंडप डेकोरेशनचा बिझनेस सुरू केला. त्यात बऱ्यापैकी यश मिळालं. त्यानंतर त्यांनी फॅब्रिकेशनचा छोटा बिझनेस सुरू केला. इंजिनिअरिंगचा अनुभव असल्यामुळे त्यांना या क्षेत्राची चांगली माहिती होती. पण या काळात त्यांच्या वडिलांनी शेअर मार्केटमध्ये काही पैसे गमावले होते. तेव्हा त्यांना वाटलं की वडिलांनी यातून शिकायला हवं. त्यांना शेअर मार्केटमध्ये खूप रस होता. त्यांनी त्याबद्दल अभ्यास करायला सुरुवात केली, पुस्तके वाचली, ऑनलाईन माहिती मिळवली. त्यांना कळलं की शेअर मार्केट हा जुगार नाही तर एक बिझनेस आहे. त्यात योग्य अभ्यास आणि टाईम मॅनेजमेंट असेल तर चांगले पैसे कमवता येतात. त्यांचे मित्रही त्यांना बिझनेस सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. या काळात त्यांनी पेस्ट कंट्रोल बिझनेसची कल्पना शोधून काढली. मार्केटमध्ये याची मोठी मागणी आहे हे त्यांना कळलं. त्यांनी विचार केला की आपल्याला कुठला बिझनेस जमेल त्यातच आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पेस्ट कंट्रोलचा बिझनेस त्यांना कमी भांडवलात सुरू करता येईल असं वाटलं आणि त्यात प्रॉफिट मार्जिनही चांगलं होतं. सुरुवातीला त्यांनी एका कंपनीत पेस्ट कंट्रोलसाठी 5,000 रुपये महिना पगारावर काम केलं. तिथे शिकल्यानंतर त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केला. त्याचबरोबर त्यांनी इलेक्ट्रिकल लायसन्स मिळवले. हे लायसन्स मिळवायला खूप वेळ लागला, पण एकदा मिळाल्यावर लहान मोठी इलेक्ट्रिकची कामं त्यांना मिळू लागली. एका कामासाठी 15,000 रुपये मिळायचे, जे फक्त 2-3 दिवसांचं काम असायचं. अशा अनेक कामांमधून त्यांना चांगला नफा मिळू लागला. 2013-2014च्या काळात त्यांनी एक कादंबरी लिहिली, मी एक यशस्वी उद्योजक असं त्या कादंबरीचं नाव होतं. 2014मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली. 2014 नंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणतीही परिस्थिती असली तरी, कोणतीही भाषा असली तरी, तुमच्याकडे जिद्द आणि पॅशन असेल तर तुम्ही काहीही करू शकता. त्यांनी लोकांना स्वप्न पाहण्याचं आणि ती पूर्ण करण्याचं महत्त्व शिकवलं. शरद तांदळे सांगतात की पॅशन म्हणजे फक्त आवड नाही, तर त्या आवडीसाठी काहीही करण्याची तयारी. खूप मोठे संकट येतात, मोठी माणसं अनेकदा स्वप्न सोडून देतात, पण आपल्याला ती स्वप्न पूर्ण करायची असतील तर त्यावर डेडिकेशनने काम करावं लागतं. नुसत्या आयडियाजने काही होत नाही, तर त्या आयडियाज प्रत्यक्ष बिझनेसमध्ये बदलता आल्या पाहिजेत. ते म्हणतात की महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुणांमध्ये प्रचंड क्षमता आहे, फक्त त्यांनी ती ओळखायला हवी. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत. या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी द एंटरप्रेनरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.